केसर खाल्ल्याने सुंदरता वाढते अशी व्याख्यायिका आहे, पण हे केसर थंडगार प्रदेशामध्येच पाहायला मिळतं. म्हणजे काश्मीर सारख्या प्रदेशामध्ये केसरची लागवड केल्या जाते. पण मी जर तुम्हाला सांगितलं की छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा केसरची लागवड केली जाते तर ते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे. छत्रपती संभाजीनगर सारख्या उष्ण प्रदेशामध्ये सुद्धा इंदोर मध्ये केसरची लागवड केली जात आहे. आपण जर पाहिलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. आपल्यासोबत सीए प्रिया अग्रवाल पहाडे आहेत, ज्यांनी या केसरची लागवड केली आहे. कसं काय सुचलं की आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये असं काहीतरी करू शकतो? ऍक्च्युली माझी नेहमीच काहीतरी वेगळी करण्याची इच्छा होती. मी इंटरनेटवर वगैरे सर्च करत होती असं काही, तर त्यामध्ये मला हे दिसलं की आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रात पण हे पॉसिबल होऊ शकतं इंडोर सॅफ्रॉन. तर मी त्याबद्दल भरपूर रिसर्च केला, काही काही ट्रेनिंग्स घेतल्या, आपल्या इथे घेतलं, पुण्याला जाऊन घेतलं, स्वतः काश्मीरला जाऊन व्हिजिट करून आले. मला वाटलं की हे पॉसिबल होण्यासारखं आहे आणि भरपूर इंटरेस्टिंग वाटलं. ऍग्रिकल्चर मध्ये पण इंटरेस्ट होता, प्लस हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे जे काश्मीर फक्त आपल्या जे केसर फक्त काश्मीरमध्येच हे होतं ते आपल्या इथे होऊ शकतं, ही कल्पना सुद्धा खूप भारी वाटली. मग मी याला माझ्या हसबंडने भरपूर सपोर्ट केला, त्याला ट्राय देण्याचा विचार केला. मग मी काश्मीरमध्ये पॅम्पोर या एरियातच फक्त हे केसर हे होतं, त्याचे सीड्स पण तिकडेच मिळतात. तिकडनं ते सीड्स परक्यू केले, सगळा प्रोजेक्ट बनवला, हा सेटअप सुरू केला. एक कोल्ड रूम लागतो त्याला, कृत्रिमरित्या आपण काश्मीर सारखं वातावरण देऊन हे करू शकतो. हे असं वाचण्यात आलं होतं, रिसर्च मधनं करण्यात आलं होतं. मी सेम तसंच केलं, एक रूम बनवला, याला पफ पॅनलिंग केलं. हे पफ पॅनलिंग काय असतं तर एक टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी ते केलं जातं. प्लस चिलर्स वगैरे लावले. काश्मीरमध्ये जसं 5 डिग्री टेम्परेचर पण होतं संध्याकाळच्या वेळेस, तर ते टेम्परेचर इथे ठेवण्यासाठी, किंवा आपण इंडोर करतोय तर सनलाईट कसं येणार, तर त्यासाठी जे ऍडव्हान्स लेवलच्या लाईट्स आहे त्याला ग्रो लाईट्स म्हणतात, त्याच्या थ्रू जे सनलाईट मधनं रेज येतात ते रेज आले. ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी ह्युमिडिफायर घेतलं. आपल्या इथे खूपदा ह्युमिडिटी जास्त होऊन जाते तर ह्युमिडिफायर घेतलं ते कमी करण्यासाठी. मग कृत्रिमरित्या सगळं वातावरण, पोषक वातावरण जे केसरच्या बीजांना लागतं ते दिलं. आणि सक्सेसफुली मी धनतेरसला माझं फर्स्ट फ्लॉवर आलं होतं. तर मी नाही आणि माझे सराउंडिंगचे सगळेच लोक ते फर्स्ट फ्लॉवर बघून जो हॅपीनेस होता, म्हणजे ते भरपूर असं यश मिळाल्यासारखं वाटलं. बरं, मातीचा काही फरक पडतो का? कारण की काश्मीरची त्याच्यासाठी जसं तुम्ही आता इथे बघत असाल तर मी काश्मीरहून माती आणली आहे. याच्या पुढे आता ही एरोफोनिक्स पद्धतमध्ये आहे. 3 महिने हे फ्लावरिंग जस्ट आपण ट्रेज मध्ये प्लेस करतो, नो सॉइल नथिंग. आता याच्यानंतर हे मातीत शिफ्ट होणार. तर ही माती आपल्या इथली वेगळी असते आणि काश्मीरची वेगळी असते. त्यासाठी मी मातीचा अभ्यास केला. तिकडची माती अशी असते जी पाणी धरून ठेवत नाही, किंवा तिकडच्या मातीत जे न्यूट्रिएंट असतात त्यांचा सगळ्यांचा स्टडी केला, लॅब रिपोर्ट्स काढले. त्या हिशोबाने आम्ही इथे आपली मातीत प्रिपरेशन करणं सुरू आहे. मग आम्ही फायनल त्याचंही लॅब टेस्ट देतोय, सेम माती बनवतोय. नंतर हे याच्यातनं मातीत शिफ्ट झाल्यावर ही एक जी सीड आहे त्याला मदर कॉम म्हणतो, ते भरपूर 4-5 डॉटर्स त्याच्यावर मधनं निघतात 6 महिने जेव्हा आपण याला सॉइल मध्ये ठेवू. मेनली याचे 3 स्टेजेस असतात. एक फ्लावरिंगचा असतो, एक मल्टिप्लिकेशनचा असतो आणि एक डॉर्मन्सी म्हणजे जी सुप्तावस्था म्हणतो आपण. ते ऑगस्ट पर्यंत सुप्तावस्था संपली की यांना आपण लॅब मध्ये शिफ्ट करतो. मध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पोषक वातावरण मिळाल्यानंतर ते फ्लॉवरच्या स्वरूपात बाहेर येतं. बरं, ठराविक किती कालावधी लागतो? सुरुवातीपासून तुम्हाला किती कालावधी लागला उत्पादन येण्यासाठी, आणि आतापर्यंत किती उत्पादन? वर्षातनं केसर एकदा येतो. म्हणजे काश्मीरमध्येही आणि आपल्या इथेही. म्हणजे लोक ट्राय करताय मोर दॅन वन सिन्स इट्स अ कंट्रोल एन्व्हायरमेंट, बट अजून सक्सेसफुल वर्षातनं एकदाच आहे. बाकी म्हणजे 4 महिन्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये जातं, 3 महिने सुप्तावस्थेत असतात डॉर्मन्सी, आणि 3 महिने फ्लावरिंग साठी असतो. किती उत्पादन झालं आतापर्यंत माझं 35 ते 40 ग्राम झालं आहे. जनरली म्हणजे याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे इंडोर फार्मिंगचा, जे आपण 1 एकरच्या याच्यात जे आउटपुट एक्सपेक्ट करतो इथे ते 100 ते 150 स्क्वेअर फूट मध्ये निघू शकतो. हे वर्टिकल तुम्ही जर बघू शकाल तर हे वर्टिकल फार्मिंग आहे. म्हणजे सगळ्यात मोठा फायदा याचा आहे की छोट्या जागेत मोठा आउटपुट घेऊ शकतो तुम्ही. पक्ष्यांचा आवाज पण येतो ते काही? मी म्हणजे एक लॉजिक लावलं की आपण सगळंच नेचर तिकडचं क्रिएट करतोय, तर थोडं अजून नॅचरल वाटण्यासाठी मी पक्ष्यांचा आवाज वगैरे यांना दिला, सो दॅट त्या सीड्सना असं फील व्हावं की ते काश्मीरमध्येच आहे.
ओके. अजून कशा प्रकारे म्हणजे वातावरण किती ठेवावं लागतं या जसं मी तिकडनं आणलं त्यावेळेस ऑगस्ट मध्ये समजा तिकडे दिवसा 25 टेम्परेचर होतं, रात्री 20 होतं. मग त्या हिशोबाने आम्ही दिवसा 25 ठेवलं, रात्री 20 ठेवलं. मग 2-2 दिवसांनी ते कमी करत गेलो. आताच करंटली आमचं दिवसा 10 असतो आणि रात्री 5 असतो, जसं आता काश्मीरला टेम्परेचर आहे. मग त्या हिशोबाने तिकडे ह्युमिडिटी आता 75 ते 80% असते. मग त्या हिशोबाने आम्ही तशी ह्युमिडिटी मेंटेन करली. लाईटचं लक्स असतं, लक्स मध्ये मेजर करतो. तिथे आता ज्या प्रमाणात ऊन असतं तेवढं जसं आता 3000 लक्स आम्ही यांना प्रोव्हाइड करतो. बरोबर. सुरुवातीला काय काय अडचणी आल्या, कारण तुम्हाला जेव्हा असं वाटलं की हा प्रयोग आपण करू शकतो तेव्हा हे सगळं तयार करणं वगैरे काय काय अडचणी तुम्हाला कराव्या लागल्या? अडचणी भरपूर होत्या, म्हणजे सगळं नवीनच होतं. कोल्ड रूम बनवण्यापासून सगळं वेंडर शोधणं. पर्टिक्युलर थिंग जसं मी हे डिह्युमिडिफायर आणलं, तर डिह्युमिडिफायर आणलं मी त्या दिवशी, म्हणजे 2-3 दिवसानंतर मी चालू केलं. आपल्या इथे अचानक एमएससीबीचा प्रॉब्लेम आला आणि ते जळालं. मला अर्जंट ते त्याच दिवशी लागत होतं. मग त्याला इन्स्टंट अरेंज करणं किंवा ग्रो लाईट पुण्याहून मागवणं, किंवा हा सीझन दिवाळीमध्ये फ्लॉवरिंग येतो, तर दिवाळीला प्रत्येक जण आपल्या गावाला जातो. मग तेव्हा ते मॅनेज करणं, माझे त्या एम्प्लॉई त्यासाठी दिवाळीला गावाला नाही गेले. तर असं सगळं काही काही गोष्टी होत्या. बरं, आपण जे पाहिलं ते मराठवाड्याचा शेतकरी हा बहुतांश पारंपरिक शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग करायला तो घाबरतो. तर तुम्ही आता नवीन प्रयोग केलाय, कारण की त्या दूरवर सगळे उत्पन्न आहे ते आणले आणि महागडे आहे, कारण जास्त उत्पन्न देणार आणि जास्त पैसे देणार उत्पन्न आहे. तर अशा शेतकऱ्यांना काय तुमचं म्हणणं असेल प्रामुख्याने? म्हणजे मला वाटतं की जितकं टेक्नॉलॉजीला तुम्ही युज करणार तर ते भरपूर व्यवस्थित आहे. आपल्या इथे वातावरणात खूप आजकाल चेंजेस व्हायला लागले, त्याच्यामुळे शेतीत खूप प्रॉब्लेम होतो. ते कसं सॅफ्रॉनच नाही, आपण असं भरपूर काही जसं ब्लूबेरी म्हणू शकतात, अजून भरपूर काही आहे जी याच्यात उगवू शकतो आपण. मशरूम ची खेती करतात भरपूर लोक. तर हे खूप अनुकूल वातावरण आपल्याला देतात. इन्व्हेस्टमेंट आहे, पण कोणत्याही बिझनेसचा 3 वर्ष तरी रेस्ट्रिक्शन पिरियड असतो. 1 एकरची जमीन जेव्हा आपण घ्यायला जाऊ तर त्यालाही पैसे लागतातच. सो ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. हे सीड्स पण आपण एकचदा प्रोक्यूर करतो, त्याच्यानंतर हे स्वतः मल्टिपल बीज बनवतात. आपल्याला वर्षानुवर्ष हेच बीज चालतात. तुम्ही आवड म्हणून केले का बिझनेस म्हणून केले? स्टार्ट मी आवड म्हणून केली होतं. हे माझं सक्सेसफुल झालं तर मी याला बिझनेस म्हणून बघते. मी ऍज अ प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे, बट हे असं काही आहे ज्याला खूप वेळ नाही द्यावा लागत. जसे याला खूप वेळ नाही द्यावा लागत, म्हणजे पार्ट टाइम मी हे करू शकते. एक पर्टिक्युलर पिरियड मध्ये जेव्हा तुम्ही फ्लावर मधनं केसर हार्वेस्ट करतात तेव्हा तुम्हाला टाइम द्यावा लागतो. बाकी भरपूर ऑटोमेशन आहे याच्यात. तुम्ही मोबाईलच्या थ्रू ऑपरेट करू शकतात. रोज एक 15 मिनिटं टाइम दिलं, अर्धा 1 तास टाइम दिला तर होतं हे. महिलांना काय असेल, कारण की नोकरी करत आपली आवड जपणं आणि असा व्यवसाय करणं हे कुठे अवघड असतं का आपण करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिले. आता महिलांना तुमचं काय म्हणणं असेल? महिलांसाठी तर हे सगळ्यात छान आहे. दिस इज समथिंग, जर तुम्ही आवड म्हणून किंवा एक छोट्या प्रमाणाचा बिझनेस करायचा असेल तर तुमच्या घरातल्या एका रूम मध्येही होऊ शकतं. आता माझी ही एक 10 बाय 10 ची रूम आहे अप्रॉक्सिमेट. तर म्हणजे तिथल्या तिथे तुम्ही घरचं लक्ष ठेवता हे करू शकतात आणि तुम्हाला काहीतरी अचिव्हमेंट फील होऊ शकते. आणि हे जर सक्सेसफुल झालं व्यवस्थित तर याच्यातनं भरपूर काही उत्पन्नही निघू शकतो. तुम्हाला माहिती असेल ओरिजिनल केसर 700 to 1000 पर्यंत मिळतं. बाजारात आज जे काही मिळतं ते भरपूर त्याच्यात भेसळ होते. सो ओरिजिनल केसर आणि म्हणजे वेगळं काहीतरी जे काश्मीर मध्ये होतं ते फक्त इथे होत आहे, ते आपण करू शकतो. तर महिलांना याच्यासाठी माझं हे की तुम्ही करायला पाहिजे हे ट्राय. नक्कीच फक्त निसर्गावर अवलंबून न राहता आज घडीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा असं महागडं पीक आपल्या सोबत असणं आणि त्याची लागवड करून कुठेतरी उत्पन्न वाढवणं हेही तेवढंच गरजेचं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर महिलांना अशा प्रकारे व्यवसायात येऊन आपलं स्थान उंचावणं आणि एक काहीतरी वेगळा प्रयोग करून नक्कीच हातभार लावण्याचा सुद्धा त्यांना एक महत्वाची संधी अशा प्रकारे या प्रिया देत असतात. आणि त्यांचा हा जो प्रवास आहे किंवा त्यांनी जे काही प्रयोग केलेला आहे तो नक्कीच अनेक महिलांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक नवीन दिशा देणारा ठरेल, हेही आपल्याला म्हणावं लागेल. मी राम बुधवंत, नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर.